आपला चटपटीत साबुदाणा उपमा तयार झालेला आहे। खायला अप्रतिम लागतो आणि करायला सुद्धा अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो। तुम्हाला उपवास नाही पण साबुदाणा खायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा उपमा करून सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा उपमा। तर हा साबुदाणा उपमा उपवासाला चालत नाही। तुम्हाला जर चटपटीत साबुदाणा खायचा असेल तर तुम्ही साबुदाणा उपमा सुद्धा बनवून खाऊ शकता, कारण यामध्ये आपण भरपूर भाज्या घालणार आहोत, त्यामुळे उपवासाला चालत नाही। इथं मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातला होता। 3 घंटे साबुदाणा आपला भिजलेला आहे व्यवस्थित। अगोदर 2 पाण्यानं व्यवस्थित मी हलक्या हातानं साबुदाणा धुवून घेतला होता आणि त्यामध्ये पाणी घालून भिजत घातलेला तो व्यवस्थित आपला साबुदाणा भिजलेला आहे। आता लगेचच आपण साबुदाणा उपमा करायला घेऊया। ते कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरे। जिरे आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत। आता यामध्ये घालायचं आपल्याला फ्रेश ताजे मटार घालायचे आहेत थोडेसे। मी एक छोटं गाजर बारीक कापून घेतलेलं ते सुद्धा घालायचं आपल्याला। आता आपल्याला हे 2 मिनिटं आपल्याला गाजर आणि मटार व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये। थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे। यावर झाकण ठेवून मी 2 मिनिटं मटार आणि गाजर थोडंसं वाफवून घेतलेलं आहे। थोडेसे सॉफ्ट झाले आहेत आपले मटार आणि गाजर। आता यामध्ये घालायचे आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं। यामध्ये घालायचे मी 3 हिरव्या मिरच्या थोड्याशा जाडसर अशा कट करून घेतलेल्या आहेत, ते घालायचे आहेत। 1 मिनिटभर आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे। यामध्येच आपल्याला थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत। मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। तर इथं मी एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, ते घालायचं आपल्याला। कांदा सुद्धा थोडा 1 मिनिटभर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला मी अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, त्यामधलं बी काढून घेतलेलं आहे, ते घालायचं आपल्याला। आता आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित 1 मिनिटभर आणखीन फ्राय करून घ्यायचे आहेत टोमॅटो घातल्यानंतर। टोमॅटो सुद्धा आपलं 1 मिनिटभर फ्राय करून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा। व्यवस्थित आपल्याला साबुदाणा मिक्स करायचा आहे खालच्या भाज्यामध्ये। मिक्स झाला पाहिजे। आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ। त्यानंतर 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। जाडसर करून घेतलेला आहे मी कूट शेंगदाणे भाजून। परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट साबुदाणा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। एक वाफ काढून घ्यायची आपल्याला। आता आपण झाकण काढून बघूया। अशी मस्त वाफ आलेली आहे याला। आता मस्त आपला साबुदाणा उपमा तयार झालेला आहे। साबुदाणा सुद्धा मस्त असा वाफाळलेला आहे। असं रंगीबेरंगी आपली साबुदाण्याचा उपमा तयार झालेला आहे। 2 ते 3 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवलं होतं। अशी मस्त वाफ आलेली आहे।
मस्त आपला साबुदाण्याचा उपमा तयार झालेला आहे. खायला सुद्धा अप्रतिम लागतो. असा रंगीबेरंगी आपला साबुदाणा उपमा तयार झालेला आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. खूप छान लागतो. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.